की कोकणात गाई गुरांना ठेवण्यासाठी कशा प्रकारे गोठा बनवला जातो आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते मी तुम्हाला दाखवतो. आज कोकणात फेरफटका मारल्यानंतर पूर्वीचे गुरांनी गवतपेंड्यांनी भरलेले वाडे आपल्याला पाहायला मिळतात. मातीची घरं आज राहिली नसली तरी या वाड्यांना जे लाकूड मातीचे बांधकाम करून बनवलं आहे ना, ते आजही भक्कम आहे. साधारण 20 बाय 20 फूटचे भव्य अंतर्गृह, लाकडी खिडक्या, लाकडी खुटी, वस्तू ठेवण्यासाठी बनवलेलं सहान, गुरांचे टोके जे गुरांच्या मुखाला बांधतात, त्यानंतर गुरांच्या गळ्यात अडकवणारी घंटी. एकेकाळी घराची श्रीमंती याच वाड्यांना बघून वाटायची. मुलगी द्यायची असल्यास पहिला वाडा केवढा आहे हे बघायचे. हे शेतकऱ्याचं सोनं होतं. या वाड्याच्या वरच्या भागात गुरांना लागण्यासाठी पेंडा ठेवला जात असे. साधारण 6 महिने जातील एवढा साठा आतमध्ये ठेवला जायचा. हे जे वाडे आहेत, हे जे गुरांचे गोठे आहेत, हे कोकणात एवढे महत्त्वाचे होते की दिवाळीच्या वेळी पहिलं औक्षण हे ज्या गाई गुरांना करायचे ते गाई गुरं या वाड्यामध्ये राहायचे. त्याच्यामुळे दीपावली पाडवाच्या वेळी असायचं त्यावेळी सगळ्यात आधी या वाड्यांमध्ये माणसं यायची, पहिलं गुरांना औक्षण करायची, ओवाळणी करायची. त्यानंतर त्यांना जे काही त्यांच्या हुंड्यामधून जे ते खाद्य ते घातलं जायचं ते घालायचे आणि त्यानंतर मग दिवाळी सण आता साजरा करायचे. पूर्वी ना या वाड्याच्या बाजूने गेलं ना की तो येणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घंटीचा आवाज, त्यांचं हंबरणं, शेणाचा वास, एकूणच मनाला प्रसन्नता देणारे प्रसंग आज ते शोधावे लागत आहेत.